नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर निवृत्ती वेतनधारकांना 2% वाढीव महागाई भत्ता मंजूर करा। बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशनची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमुख अशी मागणी। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्ती वेतनधारकांना कशा पद्धतीने 2% वाढीव महागाई भत्ता मंजूर करण्यासाठी अपडेट सांगत आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, निवृत्ती वेतनधारकांना 2% वाढीव महागाई भत्ता मंजूर करा। बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। निवृत्ती वेतनधारकांना 2% वाढीव महागाई भत्ता ही भत्ता मंजूर करण्यात यावा अशी मागणी बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। वाढत्या महागाईमुळे या निवृत्ती वेतनात दैनंदिन खर्च भागवणे अत्यंत कठीण झाले आहे। त्यामुळे शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्ता हे तातडीने रोखीने मंजूर करण्यात यावा अशी देखील विनंती असोसिएशनने केलेली आहे। बघा पुढे अपडेट काय सांगतोय। खरं तर राज्य शासनाने दिनांक 19 मेच्या शासन निर्णयानुसार म्हणजे GR नुसार 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 म्हणजे या कालावधीमध्ये 19 मे ते या ठिकाणी या GR नुसार 1 नोव्हेंबर 2025 ते आणि 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीच्या थकबाकीची रक्कम ही मंजूर केली आहे। शासनाने दिनांक 11 मे 2026 रोजी IAS अधिकाऱ्यांसाठी दिनांक 1 जानेवारीपासून 2% महागाई भत्ता वाढवला आहे आणि त्याच धर्तीवर राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचाही विचार करून त्यांना देय असलेला 2% वाढीव महागाई भत्ता हे त्वरित रोखीने मंजूर करावा अशी देखील विनंती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराम गवळी व कार्यवाह रघुनाथ मोहिते यांनी या ठिकाणी निवेदनाद्वारे केली आहे। पाहू शकता, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी निवृत्ती वेतनधारक आहेत या निवृत्ती वेतनधारकांना 2% वाढीव महागाई भत्ता मंजूर करा ही मागणी बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशनची जी मागणी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।